आज रुईचा वाढदिवस आणि हो, याच दिवशी मला मातृत्व लाभलं म्हणून मातृत्वाचा वाढदिवस म्हणून मी तरी तो साजरा करते। प्रत्येक वाढदिवसाला आठवतो तो दिवस जेव्हा नर्सनी त्याला पहिल्यांदा माझ्या हातात दिलं। एवढसा तो जीव किती पटकन मोठा झाला ना। खरंच मुलं किती लवकर मोठी होतात। प्रत्येक वाढदिवसाला मला तो क्षण आठवत राहतो आणि आज रुईचा वाढदिवस म्हणजे त्याच्याच आवडीचा बेत होणार होता। तर आमच्या महाराजांना खायचं होतं आज श्रीखंड पुरी आणि त्यामुळे इथे मी पुऱ्या बनवायला घेतल्या। यांनी श्रीखंड आणलं आणि आजीने आणि नातवांनी मिळून वेगवेगळ्या शेपमध्ये छान अशा पुऱ्या बनवल्या। मुलांना अशी कामं करायला खूप आवडतात आणि खास आजी आजोबा नातवाच्या वाढदिवसासाठी गावावरून आले आणि दुसऱ्या आजी आजोबांनी तर त्याला वेगळंच सरप्राईज दिलं। येणार नाही, जमणार नाही असं सांगितलं आणि अचानक आले आणि ते सरप्राईज माझ्यासाठी सुद्धा होतं, कारण मला ही कल्पना नव्हती की ते त्याच्या वाढदिवसाला येणार आहेत। आणि मग इथे आजोबांनी आणि रुईशनी मिळून देवाची प्रार्थना म्हणून घेतली। प्रार्थना झाली, देवाला नैवेद्य दाखवून घेतला, थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद घेतला आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून नाश्त्याचा आस्वाद घेतला आणि इथे नाश्ता झाला। रुईशसुद्धा रेडी झाला शाळेत जाण्यासाठी, कारण आज त्याचा शाळेतही वाढदिवस साजरा होणार होता। रुईश शाळेत गेला आणि पटकन मी सगळी कामं आवरून घेतली। दुपारचं जेवण झाल्यानंतर लागले मी संध्याकाळच्या बड्डे पार्टीच्या तयारीला। बिल्डिंगमधले त्याच्या शाळेतले सगळे फ्रेंड्स येणार होते आणि त्यासाठी मी पावभाजी बनवावी अशी त्याची इच्छा होती आणि आज त्याचा दिवस म्हणजे ऑफकोर्स त्याच्या आवडीचं सगळं बनणार होतं। तर पावभाजी बनवून झाली आणि आम्ही लागलो डेकोरेशनच्या तयारीला। डेकोरेशनची थीम होती ब्लॅक अँड गोल्डन कलर। त्याच्या ड्रेसचा कलर ही ब्लॅक आणि आम्ही तिघंही ब्लॅक कलरचेच कपडे घालणार होते आणि केकही त्याच कलरचा मागवलेला आणि असंही छोटंसं डेकोरेशन केलेलं आणि छान झालेलं पटकन होणारं असं उद्यांचंच यावेळी आम्ही डेकोरेशन केलं। आणि मग सगळे त्याचे मित्र संध्याकाळी बड्डेसाठी आलेले। बड्डे हा त्याच्यासाठी खूप स्पेशल असतो, कारण वर्षभर मी त्याला कोणतेही गिफ्ट्स घेत नाही, कोणतीही खेळणी घेत नाही, पण मात्र त्याच्या बड्डेच्या दिवशी त्याला जी खेळणी वर्षभरामध्ये हवी असतात ती मी त्याला बड्डेच्या दिवशी घेऊन देते। म्हणून त्याच्यासाठी हा दिवस खूप स्पेशल असतो। काय माहीत त्या दिवशी भरपूर गिफ्ट्स मिळणार असतात म्हणून त्याला एक वेगळाच आनंद असतो आणि त्यात सगळे त्याचे फ्रेंड्स आलेले असतात म्हणजे फुल धमाल। आणि मला तरी असं वाटतं की वर्षभर न देता बड्डेच्या दिवसात दिल्यामुळे त्याला तो दिवस खूप स्पेशल वाटतो, गिफ्टसाठी तरी स्पेशल वाटतो आणि ते स्पेशल फील मी खास त्याच्या बड्डेसाठी करून देते। आणि आम्ही सगळ्यांनी औक्षण करून गेलं, केक कटिंग झाला आणि मस्त सगळ्या त्याच्या फ्रेंड्सनी मिळून पावभाजीचा छान असा आस्वाद घेतला आणि